नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 2 जुलैचा तुम्ही भाग बघत आहात. आणि मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. इकडे पृथ्वीच्या आणि मितालीच्या समोर आनंदीचं खूप मोठं सत्य समोर आलं, ते म्हणजे आनंदी आंधळी आहे. आणि त्यानंतर पृथ्वीने आनंदीला खूप छान सपोर्ट केला आहे. खरं तर आनंदीला आईच्या जागेवर त्याने आता ठेवलेलं आहे. तर मंडळी आता हे सगळं तर झालं, म्हणजे युगंधरने आनंदीचं आणि पृथ्वीचं जे नातं पाहिलं ना, युगंधरला सुद्धा आता हे सगळं बघून खूप छान वाटतंय, की पृथ्वी आनंदीशी इतकं छान वागतोय, तिच्यासाठी इतकं छान सगळ्या गोष्टी करतोय. पण मंडळी त्याचबरोबर आता इकडे असं दाखवलंय, की हा विद्याधर जो आहे ना, त्याने आनंदीला मारण्याचा खूप मोठा कट केलेला आहे. आपण बाप होऊ शकत नाही आहोत, आपण नामर्द आहोत, असं आता त्याला वाटत असतं. म्हणजे आणि ही गोष्ट आनंदीमुळे सगळ्यांच्या समोर आली आहे. आणि त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आता इथे आनंदीने किचनमध्ये डाळीचा कुकर लावलेला असतो. आणि त्या डाळीचा कुकरचा स्फोट होऊन आनंदीचा चेहरा जळावा, यासाठी त्याने आता तो कुकरमध्ये कोणीही नसताना जो आटा असतो त्या आटा त्या झाकणामध्ये त्याने चिपकवून ठेवला आहे सगळीकडे, जेणेकरून शिट्टी होऊ नये. आणि जेव्हा आनंदी किचनमध्ये येईल तेव्हा त्या कुकरचा ब्लास्ट होऊन आनंदीचा चेहरा जळून जावा, अशी त्याची आता इच्छा असते. आणि त्यासाठी त्यांनी हा सगळा काही प्लॅन केला आहे. पण मंडळी आता इकडे हा कुकर फुटतो आणि आनंदीच्या चेहऱ्याला लागलंसुद्धा आहे. पण त्याच गोष्टीमुळे आता आनंदी वटपौर्णिमा करत नाही आहे. आणि ह्या गोष्टीमुळेच आता युगंधर स्वतः आनंदीवाडची वटपौर्णिमेची पूजा करणार आहे आणि वडाला फेऱ्यासुद्धा मारणार आहे. तर मंडळी आता हे नेमकं सगळं कसं घडलं आहे, काय घडलं आहे, हे सविस्तर पाहूया. आणि मंडळी त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी इकडे सकाळ सकाळ आनंदी आता खूप चांगला मूड घेऊन किचनमध्ये आलेली असते, कारण युगंधरने तिला आता वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी परवानगी दिली आहे. तेवढ्यात आता तिथे जी शेवंत असतात त्या म्हणतात, की आनंदीताई आज तुम्ही खूपच खुश दिसताय. त्यावर आनंदी म्हणते, की हो, आज मला युगंधर साहेबांनी वडपौर्णिमेची पूजा करायला परवानगी दिली आहे आणि उपवास करायला सुद्धा, आणि म्हणूनच मी खूप खुश आहे. शेवंताताई तुम्ही एक काम करता का? आपलं इथलं सगळं आवरलं की तुम्ही मला वटपौर्णिमेचं ताट तयार करण्यासाठी आणि मला साडी घालून देण्यासाठी मदत कराल का? शेवंत म्हणते, की हो, जाऊया की आपण. आणि आता त्या दोघीसुद्धा आता तिथून निघालेल्या आहेत. तेवढ्या ती शिल्पा आता शेवंताला जोरजोरात आवाज देत असते, की शेवंता ही राहिली कुठे, कुठे मेली, कुठे ही शेवंता, आता तिचं चालू असतं. आणि तेवढ्यात आता तो त्यांचा जो माणूस आहे मारुती की कोणतरी, तो येतो आणि म्हणतो, की शिल्पाताई, शेवंत ह्या आनंदीताईंना तयार करायला गेल्यात. शिल्पा लगेच म्हणते, अरे मी शेवंताला आवाज देत होते, तू शेवंत आहेस? त्यावर तो म्हणतो, की नाही नाही, तसं नाही, शेवंत ही आनंदीताईंसाठी तयारी करायला गेली ना. त्यावर आता शिल्पा म्हणते, की आनंदीसाठी तयारी करायला कुठे चालली, कुठे ती? त्यावर तर नाही, ते मालक साहेबांनी त्यांना वटपौर्णिमेची पूजा करण्याची परमिशन दिली आहे ना, उपवास पण करायला सांगितलं आणि पूजाही करायला सांगितली आहे. आता शिल्पा म्हणते, की काय, युगंधरने पूजा करायला परवानगी दिली? तेव्हा आता तो माणूस म्हणतो, की हो, आनंदीताई तसं सांगत होत्या आणि त्या दोघी तिकडेच गेल्यात. तेव्हा आता शिल्पा म्हणते, मी तुला विचारले का? तुला विचारलं तेवढंच बोल, निघ इथून, जा तुझी कामं कर. आणि आता तो मात्र तिथून निघून जातो. शिल्पाला मात्र प्रचंड राग आला, म्हणजे युगंधरने असं कसं आनंदीला परवानगी दिली? आणि ती आता आनंदीला जोरजोरात आवाज देते, आनंदी, आनंदी कुठेच, आनंदी लवकर ये, कुठे राहिली कुठे ही? आणि आता ती जोरजोरात तिच्या नावाने बोंबलत असते. आणि तेवढ्यातच आता आनंदी छान अशी युगंधरने साडी दिलेली छान साडी घालून तयार झालेली असते. आणि तर ती जेव्हा शिल्पाच्या समोर येते, शिल्पाला त्या आनंदीला बघून तिचे डोळे पांढरे फट्ट पडलेत, कारण तिने आनंदी एवढी छान तयार झाली आहे, तिला बघवतच नाही आहे. ती आता म्हणते, अरे वा, छान तयार झाली आहेस, एवढी नटून थटून चालली आहेस कुठे? त्यावर आता ही आनंदी पुढे येते आणि म्हणते, की शिल्पाताई, ते मालक साहेबांनी मला वटपौर्णिमेची पूजा आणि उपवास करायची परमिशन दिली आहे ना, तर वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठीच चालली आहे. तेवढ्यात शिल्पा म्हणते, अगं दलभद्रे, घरामध्ये एवढी सगळी कामं आहेत आणि एवढी घरची कामं कोण करणार आहे? आणि घरामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, एवढे सगळे टेन्शन सुरू आहेत, आणि तू नट्टापट्टा करून पूजा करायला चालली आहेस का? तुला जरा पण लाज नाही वाटत का गं? आणि ही पूजा करण्यासाठी तुला युगंधरने परमिशन दिली असेल, मी दिलेली नाही आहे. आणि पूजा करायला चालली आहेस, घरची कामं कोण करणार आहे? घरात एवढ्या माणसांचं जेवण करायचं आहे, घरात गोडधोडाचं करायचं आहे, घरची भांडीधुणी करायची आहेत, एवढं सगळं कोण करणार आहे, कोण? त्यावर आनंदी म्हणते, की आनंदीताई, आपलं सॉरी शिल्पाताई, हे सगळं ना मी आवरूनच मग जाणार आहे. पण काय आहे ना, ते वटपौर्णिमेचा पूजेचा मुहूर्त टळून जाईल ना, मी पटकन पूजा करून घेते आणि आल्यावर सगळी कामं करते. शिल्पा म्हणते, मला हा शहाणपणा शिकवू नकोस. आता म्हणजे माझ्या शब्दाला सुद्धा ह्या घरात मान राहिला नाही आहे का? त्यावर आनंदी म्हणते, शिल्पाताई तसं नाही आहे. मग शिल्पा म्हणते, कसं आहे, मी काय म्हणाले, आधी घरची सगळी कामं करायची, सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, धुणी भांडी करायची, आणि सगळी कामं झाल्यानंतर तुला जे काय करायचं ते मग ते करायचं. आनंदी म्हणते, पण शिल्पाताई, मुहूर्त टळून गेला तर मग?
शिल्पा म्हणते ते मला सांगायची गरज नाही आहे आणि हा उपवास तपास करायची तुला काहीच गरज नाही आहे. जा आधी घरची सगळी कामं कर. सगळ्यांचा स्वयंपाक झाला पाहिजे, सगळी धुणी भांडी झाली पाहिजेत आणि त्यानंतर तुला जे काय करायचं आहे ते कर. आणि असं म्हणत आता आनंदी बिचारी तिथं निघून जाते. शिल्पाला मात्र आता काही झालं तरी आनंदीने हा उपवास केलेला नको आहे. आनंदीला ती पुन्हा म्हणते की थांब, तू युगंधरसमोर अशीच इमोशनल आणि ब्लॅकमेल करून त्याच्याकडून वटपौर्णिमेचा उपवास करण्याची परमिशन घेतली आहेस ना. आनंदी म्हणते की ताई असं काही नाही आहे, असं काही नाही केलं आहे. त्यावरती म्हणते की आहे ना, माझा भाऊ एकदम साधा सरळ आहे, त्याच्यासमोर कोणी मुळूमुळू रडलं की त्याला लगेच जाग येते. आणि तू तू तेच केलंस ना, त्याच्यासमोर जाऊन मुळूमुळू रडण्याची नाटकं केली असतील आणि हा उपवास करण्याची परमिशन मागितली असशील. आता आनंदी बिचारी काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते. आणि ही शिल्पा आता रागारागाने तिच्याकडे पाहत असते. तर मंडळी, हा विद्याधर आता दारू पिऊन त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि ही धनश्री तिथे झोपलेली आहे. आणि तो म्हणत असतो की माझ्या माझ्या इज्जतीचा फालुदा केला, माझी इज्जत सगळ्यांसमोर काढली, त्या एका रिपोर्टमुळे मला मला नामर्द ठरवलं, मी बाप होणार नाही आहे, माझी माझी चार चौकांमध्ये इज्जत काढून टाकली. असं आता तो दारू पिऊन तिथे बडबड बडबड करत असतो. आणि तेवढ्यात आता धनश्रीला त्याच्या आवाजाने जाग येते. आणि सुनीतासुद्धा आता तिथे धनश्रीसाठी नारळ पाणी घेऊन आलेली असते. सुनीता म्हणते की धनश्री ताई तुमच्यासाठी नारळ पाणी आणलं आहे. तेवढ्यात हा विद्याधर आता त्या सुनीताजवळ जातो आणि म्हणतो की नारळ पाणी, नारळ पाणी कशासाठी. त्यावर आता ही म्हणते की ते धनश्रीताईंसाठी नारळ पाणी. तेवढ्यात आता विद्याधर धनश्रीच्या जवळ येतो डुलत डुलत आणि म्हणतो की धनी, तुझ्यासाठी नारळ पाणी. आणि तो आता जातो आणि धनश्रीच्या शेजारी बसतो आणि म्हणते धने, आज वटपौर्णिमा आहे, सगळ्या बायका आपल्या नवऱ्यांच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि तू माझ्यासाठी उपवास नाही करणार आहे का? माझ्यासाठी उपवास नाही करणार म्हणजे आता तुझा हा नवरा बाप होणार नाही आहे, म्हणून तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम पातळ झालं की काय? म्हणून आता नवऱ्यासाठी तू उपवास पण करणार नाही आहे. तेवढा धनश्री म्हणते की नाही, तसं काही नाही आहे, ते काय ना, मला आज खूप ताप आला आहे हो, आणि म्हणून डॉक्टरांनी सांगितलं की आज उपवास नका करू म्हणून. त्यावर आता हा हा विद्याधर म्हणतो की म्हणजे आता तू डॉक्टरांच्या सांगण्यावरून माझ्यासाठी उपवास पण करणार नाही आहे, म्हणजे आता तुला हा नवरा नकोसा झाला आहे का? आणि तो तिचा आता जोरात असा गाळ धरतो आणि तिच्याकडे रागारागाने म्हणतो की बोल, माझ्यासाठी तू आता उपवास करणार नाही आहे, माझ्यावरचं प्रेम पातळ झालं, प्रेम संपलं काय? धनश्री म्हणते हो, तसं काही नाही आहे, माझं अजूनही तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तर हा विद्याधर म्हणतो एक गोष्ट चांगली झाली की सगळ्यांना समजलं की काय झालं, आता मी मोकळा, आता आनंदी आनंदगडे असं म्हणत तो आता उभा राहतो आणि तिथे नाचत असतो. आणि नाचता नाचता म्हणतो की आत्ता मी काही केलं तरी कोणाला काही कळणार नाही आहे, म्हणजे मी आता पूर्णपणे मोकळा झालेलो आहे, असं म्हणत तो आता हसत असतो. आणि आता ही धनश्री आहे म्हणते हो, असं काय करताय, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि पुढचे 7 जन्म म्हणून तुम्हीच मला माझा नवरा म्हणून हवा आहे. मी डॉक्टरांनी जरी नाही सांगितलं असलं ना, तरीसुद्धा मी तुमच्यावरती तुमच्यासाठी उपवास करणार आहे. फक्त ती औषधं घ्यायची होती ना, म्हणून मी हे नारळ पाणी आणायला सांगितलं होतं. त्यावर आता हा विद्याधर तिथून उठतो आणि म्हणतो की नारळ पाणी, आणि सुनीताच्या जवळ येतो आणि सुनीताचा हात पकडतो. आणि सुनीताचा हात आता तो सोडत नसतो. सुनीता म्हणते की छोटे मालक, काय करताय तुम्ही, हे सोडा माझा हात. आणि पटकन ती तिचा हात त्याच्या हातातून हिसकावून घेतो. आणि त्यानंतर हा आता विद्याधर तेच नारळ पाणी घेतो आणि ते नारळ पाणी आता स्वतः पिऊन टाकतो आणि म्हणतो की किती गोड आहे नारळ पाणी. आणि आता त्याने तिच्यासाठी म्हणजे धनश्रीसाठी आणलेलं तर नारळ पाणी जे आहे ते स्वतःच पिलं आहे. आणि बिचारी ती तिच्याकडे पाहतच बसलेली असते. तिला इतका ताप असतो, औषधं घ्यायची असतात आणि तो तिला ते नारळ पाणीसुद्धा पिऊ देत नाही आहे. आणि आता तो हिला म्हणतो की तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना, जर धने तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असेल ना, तर आज तू माझ्यासाठी उपवास करायचा. आणि फक्त उपवास नाही करायचा, अगदी निर्जळी उपवास करायचा, पाण्याचा थेंबसुद्धा घ्यायचा नाही. आता ती धनश्री त्या विद्याधरचा हा जो काही अवतार आहे ना, तो ती बघत बसलेली असते आणि बिचारी खूप घाबरलेली असते आणि म्हणते की हो हो, मी करणार आहे आज तुमच्यासाठी उपवास. तर मंडळी, इकडे आता आनंदी ही किचनमध्ये आलेली असते आणि सगळ्यांची कामं सुरू असतात. आनंदी म्हणते की चला मला सांगा काय काय बनवायचं आहे ते, आपण सगळी कामं पटापट आवरून घेऊया, कारण मलासुद्धा वटपौर्णिमेला जायचं आहे. त्यावर आता तिथे जी सर्वंट आहे ती म्हणते की आनंदीताई, तुम्ही कशाला, आम्ही करतो ना सगळी कामं. त्यावर आनंदी म्हणते की नाही नाही, नको, आजचा सगळा स्वयंपाक मीच करणार आहे. आणि हो, आज तुम्हा सगळ्यांसाठी गोडाधोडाचं सुद्धा काहीतरी करायला हवं ना, मी काहीतरी गोडाधोडाचं सुद्धा करते. त्यावर तो आणखीन तिथे जो सर्वंट जो माणूस आहे तो सुद्धा म्हणतो की आनंदताई, तुम्ही कशाला करताय सगळं, तुम्ही बसा इथे, आम्ही सगळी कामं आवरतो. आनंदी म्हणते की नाही नको, मी मी आपण सगळ्यांनी मिळून करूया ना. एक तुम्ही काम करा, मला सगळ्यांनी थोडी थोडी मदत करा, म्हणजे आपलं सगळं लवकर आवरून होईल. आनंदी म्हणते की मला थोडे तांदूळ आणि डाळ काढून देता का. तेवढ्या तो माणूस जातो आणि तांदूळ आणि डाळ काढून आणून देतो. आनंदी तांदूळ भिजवून
राईस बनवायला लावते आणि इकडे आता डाळीचा कुकरसुद्धा लावत असते. त्यासाठी तिने डाळ आता स्वच्छ धुतली आहे, डाळीमध्ये हळद वगैरे टाकली आहे आणि डाळीचा कुकर लावून घेते. आणि तेवढ्यात ती आता साईडला शेवंत आहे, तिला म्हणत असते की ऐका ना शेवंताताई, आपण एक काम करूया का, मी ते कुकर लावला डाळीचा, डाळीची शिट्टी होईपर्यंत आपण वटपौर्णिमेची पूजेची तयारी करून घेऊया का, मला ते ताटसुद्धा बनवायचं आहे, तुम्ही मला मदत कराल का. त्यावरती म्हणते की हो करते ना. आणि आनंदी आता ते डाळीचा कुकर लावते आणि म्हणते की चला आपण आता डाळ आणि हे भात होईपर्यंत पटकन जाऊन येऊया. आता ह्या दोघीसुद्धा बाहेर निघाल्यात आणि आनंदीने दोन्ही गॅस चालू ठेवलेत. आणि तेवढ्यातच म्हणजे ह्या जशा बाहेर पडतात तसा तो विद्याधर किचनमध्ये येतो आणि म्हणतो की आनंदी, आज तू लयच खुश आहेस ना, पण तुझा आनंद फार काळ टिकणार नाही आहे. आज त्या विद्याधरने माझ्या अंगावर हात टाकला, धनश्रीने मला सगळ्यांसमोर उघडं पाडलं, माझी इज्जत चार चौघामध्ये सगळ्यांसमोर काढली तुम्ही, माझा सगळ्यांसमोर अपमान केला आणि या सगळ्याला ना आनंदी तू जबाबदार आहेस. या सगळ्याचं मुळाचं कारण तू आहेस. तू जर त्या युगंधरसमोर तोंड उघडलं नसतंस ना, तर माझ्या इज्जतीचे असे तुकडे तुकडे झाले नसते. आनंदी, आज तू युगंधरसाठी उपवास करणार आहेस, खूप खुश आहे, पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा काही मी फार काळ टिकू देणार नाही आहे. खरं तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच नाही, तर तुझा चेहराच मी जास्त वेळ टिकू देणार नाही आहे. आज तुझ्या चेहऱ्याचे चिंधड्या चिंधड्या करून टाकणार आहे. आणि आता त्याने म्हणजे आनंदीने जो कुकर लावलेला असतो डाळीचा, तो आधी गॅस बंद करतो, कुकरची शिट्टी काढतो आणि तो कुकर ओपन करतो. आणि कुकरचं जे झाकण आहे त्या झाकणाला आतल्या साईडून जिथे आटा मळून ठेवलेला असतो तो पीठ आता ते घेतो आट्याचं आणि तो पूर्ण झाकणाला आतमध्ये लावून ठेवून देतो, जेणेकरून कुकरची शिट्टी होऊ नये, आतमध्ये प्रेशर तयार व्हावा म्हणून. आणि कुकरचं झाकण तो लावत असतो आणि म्हणतो की आनंदी, तुझा आजचा खेळ संपणार आहे. ज्या चेहऱ्यावरची तुला घमंड आहे ना, तो चेहरा बघ आज मी उद्ध्वस्त करून टाकणार आहे. आणि असं म्हणत तो पुन्हा तिथे सगळं जे पीठ आहे ते कुकरला आतमधल्या आत साईडने सगळं लावून ठेवत असतो, झाकण असतं त्याला लावून ठेवत असतो. आणि सगळा कुकर त्याने आता त्या पिठाने कवर करून ठेवला आहे, जेणेकरून कुकरची शिट्टी होऊ नये आणि प्रेशर आतल्या आत राहून जावा. आता ह्याचं हे सगळं करून झालं आहे आणि म्हणत असतो की आनंदी, माझा आनंद तू हिरावून घेतलास. ज्याला माझा आनंद बघवत नाही आहे त्याला या जगात राहण्याचा काही अधिकार नाही आहे. जो माझ्या वाटेत आडवा येणार त्याला मी असाच संपवून टाकणार. आनंदी, तुझा आजचा हा शेवटचा दिवस. आजच्या दिवसानंतर तू या जगात कुठेच दिसणार नाही आहेस. काय ना, तू माझ्या वाटेला गेलीस आणि मी तुला सोडणार नाही आहे. आज तुझ्या हातानेच तू स्वतःचं आयुष्य संपवणार आहेस. असं म्हणत त्याने आता तो कुकर पुन्हा गॅसवरती ठेवला आहे आणि गॅस चालू केलेला आहे. जाता जाता आनंदीला म्हणत असतो की आनंदी, आता तुझी वेळ आली, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. असं म्हणून आता तू रागाने तिथून निघून जातो. तर मंडळी, ती सुनीता आता वेण्या बनवत बसलेली असते आणि तेवढ्यात पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा रूममध्ये येतात. आणि तिला आता सुनीताला बघून मिताली लगेच म्हणते की अरे सुनीताताई, मी तर हे आनंदीला करायला सांगितलं होतं. आणि तेवढ्यात आता आनंदीने तिथे ज्या काही 2-3 वेण्या बनवलेल्या असतात तिकडे मितालीचं लक्ष जातं आणि म्हणते की एक मिनिट, हे काय आहे, हे आनंदीने बनवलं आहे का. त्यावर आता सुनीता म्हणते की हो, आनंदीताईंनी बनवलं आहे. त्यावर म्हणते की हे काय केलं तिने, मी तिला सांगून गेले होते की मला नीट वेण्या हव्या आहेत आणि तिने हे काय करून ठेवलं आहे. आणि तिला सांगितलेलं काम तिने तुला का करायला सांगितलं आहे, म्हणजे तिला एक सांगितलेलं कामसुद्धा धड नीट करता आलं नाही आहे का, हा काय सगळा गोंधळ घालून ठेवला आहे तिने. त्यावर सुनीता म्हणते की दीदी ऐका ना, तुम्ही शांत व्हा, मी हे सगळं काही नीट आवरते, म्हणजे ह्या सगळ्या वेण्या कोसळून मी पुन्हा बनवणार आहे, फक्त मला थोडा वेळ द्या. त्यावर पृथ्वी म्हणतो की अहो, वेळच नव्हता म्हणून तर तुम्हाला जाता सांगितलं ना, नाहीतर आम्हीच करून गेलो नसतो नाही का. त्यावर आता ही मिताली आणखीन चिडत्याने म्हणते की हे काय केलं आहे तिने, सगळा गोंधळ घातला आहे. मी तिला स्ट्रिक्टली सांगून गेले होते की एक लाल फूल आणि एक पिवळं फूल अशी 2 फुलं हवेत, तिने काय करून ठेवलं हे सगळं. पृथ्वी म्हणतो की जाऊ दे, चिडचिड करू नकोस, सोडून दे, आपल्याकडे आता वेळ वेळ तसाही फार कमी आहे. आता मिताली म्हणते सोडून दे काय सोडून दे, मी तिला स्ट्रिक्टली सांगून गेले होते ना, मग तिला जर करायचं नव्हतं, जमणार नव्हतं, तिने सरळ सांगायचं, हा काय सगळा गोंधळ घातलाय. नाही नाही. आणि आता ती आनंदीला जोरात आवाज देते, आनंदी, आनंदी कुठे आहेस, आनंदी इकडे ये. त्यावर पृथ्वी म्हणतो की जाऊ दे ना, सोडून दे ना. त्यावर मिताली म्हणते की नाही, अजिबात नाही, तिने थालीपीठं काही चांगली बनवली, तिच्यावर विश्वास ठेवला, पण तिने हे असं केलं. आणि दोघंसुद्धा आता खाली येतात, म्हणजे मिताली आणि पृथ्वी, आणि त्यांच्या मागोमाग सुनीतासुद्धा येते. इकडे आनंदी आता वटपौर्णिमेचं ताट भरते. आता आनंदी तिथे वाणाची जी तयारी असते, म्हणजे ज्याच्यासाठी जे जे काही मटेरियल लागतं ते सगळं तिथं टेबलवर आणून ठेवलेलं असतं आणि तिथे बसून ती ते वाणाचं ताट भरत असते आणि एक एक वस्तू हाताने अशी शोधत शोधत ती भरते. आता जेव्हा पृथ्वी आणि ह्या दोघीजणी खाली येतात, आनंदीला असं शोधताना बघून त्यांना
आनंदी पुन्हा तिथे आता एक एक फळ सगळं शोधून प्रत्येक वाणामध्ये ठेवत असते आणि हे दोघं जण आता वरून पाहत असतात की ही सगळ्या वस्तू अशा जवळ असताना सुद्धा अशा शोधतीये का, तिला दिसत नाही आहे का. आणि आता मिताली आणि पृथ्वी दोघं सुद्धा एकमेकांकडे पाहतात. आनंदीचं पुन्हा तेच सुरू आहे. म्हणजे आता बराच वेळ झाला हा सीन सुरू आहे. आनंदी एक एक फळ शोधून घेते, एक एक वाणामध्ये ठेवून देते आणि हे दोघं जण वरून सगळं पाहत आहेत. आता ही मिताली म्हणते की दादा, मला जे वाटते ते तुला सुद्धा वाटते का. म्हणजे बघ ना, तिच्याजवळ सगळ्या वस्तू अशा जवळ आहेत आणि तरीसुद्धा ती अशी शोधतीये का, हिला दिसत नाही आहे का. त्यावर पृथ्वी म्हणतो मलाही असंच वाटतंय. म्हणजे बघ ना, सगळ्या वस्तू समोर असताना ही अशी का शोधतीये. आणि तेवढ्यातच वरून खाली सुनीता येते आणि पृथ्वी आता सुनीताला म्हणतो की सुनीताताई, हे सगळं काय आहे. म्हणजे आनंदीच्या समोर बघा ना, सगळ्या वस्तू त्याच्या समोर आहेत आणि तरीसुद्धा ती त्या सगळ्या वस्तू अशा शोधतीये का. आता सुनीताला काय सांगावं काहीच कळत नाही आहे. कारण शिल्पाने सांगितलं की मुलांना आनंदी आंधळी आहे आणि ती विद्याधरची बायको आहे, हे अजिबात कळता कामा नये. सुनीता काहीच बोलत नाही आहे. आनंदी पुन्हा तेच सगळं काही शोधत असते आणि शोधत असता असता त्यातल्या काही वस्तू तिचा हात लागून खाली पडतात. आता मात्र पृथ्वीची पूर्णच खात्री पडते की हिला नक्कीच दिसत नाही आहे. आणि तो सुनीताला म्हणतो की सुनीता ताई, सांगा ना, हा सगळा काय प्रकार आहे. सगळ्या वस्तू तिच्या जवळ असताना सुद्धा तिला दिसत का नाही आहेत. म्हणजे ती अशी शोधतीये का, तिला दिसत नाही आहे का. सुनीता पुन्हा शांत बसते आणि काहीच बोलत नाही आहे. त्यावर आता पृथ्वी म्हणतो सुनीताताई, सांगा, मी काय विचारतोय, काय विचारतो ताई सुनीताताई, मी बोला लवकर, ही अशी का शोधतीये. त्यावर सुनीता म्हणते की हो, त्या आंधळ्या आहेत, त्यांना दिसत नाही आहे. आता मात्र पृथ्वी आणि मिताली दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला आहे. आणि तेवढ्यात आनंदी आता आंबा शोधत असते आणि त्या आंब्याचं फळ जे असतं ते तिचा धक्का लागून खाली पडतं. आनंदी बिचारी पुन्हा उठते आणि पुन्हा सगळं खाली शोधत असते. तेव्हा सुनीता म्हणते की हो, आनंदीताई आंधळ्या आहेत आणि त्यांना दिसत नाही आहे. आता पृथ्वी म्हणतो की म्हणजे आंधळ्या असताना सुद्धा ही घरची एवढी सगळी कामं करते. आता सुनीताला काय सांगावं काहीच कळत नाही आहे. सुनीता पटकन खाली धावत येते आणि आनंदी येतात त्या वस्तू पडलेल्या शोधत असते. सुनीता तिला मदत करते आणि आनंदी म्हणते की थँक्यू सुनीताताई, बरं झालं तुम्ही आलात ते. अहो, केवढा गोंधळ घालून ठेवला मी बघा ना. आणि तेवढ्यात आता आनंदी म्हणते की सुनीताताई, तुम्ही ते वेण्या बांधल्यात का. अहो, तिकडे पण सगळ्या रंगांचा गोंधळ करून ठेवला मी, सगळं उलटसुलट झालं होतं. तुम्ही सगळं ते केलं का व्यवस्थित. सुनीता म्हणते की हो, मी ते सगळं व्यवस्थित केलं, तुम्ही नका काळजी करू. आनंदी म्हणते थँक्यू सुनीताताई, पोरांनी किती विश्वासाने माझ्यावर ते काम सोडलं होतं आणि मी एवढा सगळा गोंधळ करून ठेवला होता. थँक्यू सो मच सुनीताताई, तुमच्यामुळे आता शक्य झालं सगळं मला. असं म्हणत आनंदी आता पुन्हा ते वाणाचं ताट घेते आणि तिथून निघालेली असते. आणि मिथाली आणि पृथ्वीला मात्र आनंदीला असं बघून खूप वाईट वाटतं. म्हणजे आंधळी असताना बिचारी एवढी सगळी कामं करते आहे, एवढा उत्साह आहे तिच्या मनात. त्यांना त्या गोष्टीचं थोडंसं भारीसुद्धा वाटतं आणि आनंदीबद्दल त्यांच्या मनात खूप अशी दया निर्माण झालेली आहे. आता आनंदी ही आतमध्ये चाललेली असते आणि तेवढ्यात शिल्पा येते आणि शिल्पा म्हणते की थांब, कुठं चालली आहेस. माझ्या भावाला घोळात घेतलंस, त्याच्याशी गोड गोड बोललीस, त्याला इमोशनल ब्लॅकमेल केलंस आणि त्याच्याकडून वटपौर्णिमेची पूजा करण्याची परवानगी मागून घेतलीस. माझा भाऊ एकदम साधा सरळ भोळा आहे आणि त्याचा गैरफायदा घेतलास तू, काय ना. त्याच्यासमोर गेलीस आणि मुळूमुळू रडायला लागलीस आणि म्हणून त्यांनी तुला परमिशन दिली ना. सांग, खरं सांग, काय केलंस तू त्याच्यासमोर जाऊन, काय सांगितलंस त्याला. त्यावर आनंदी म्हणते की ताईसाहेब, असं काही नाही आहे. हो अहो, खरंच असं काय नाही आहे. त्यावर आता ही म्हणते, शिल्पा म्हणते की अगं, तू हा साधेपणा, जितकी साधी दिसतेस ना तेवढी साधीभोळी नाही आहेस. तू पार पोचलेली आहेस, मला चांगलं माहिती आहे. तू माझ्या भावाला घोळात घेतलंस, त्याच्याशी गोडगोड बोलून त्याला फसवलंस, त्याला ब्लॅकमेल केलंस. नक्की काय केलंस. थांब, बघतेस तुझा हाता उपवास होतो कसा ते. आणि आता ही शिल्पा जी आहे तिने हातामध्ये एक चपाती घेतलेली असते आणि ती आता आनंदीचं तोंड धरते आणि तिच्या तोंडात कोंबण्याचा ती प्रयत्न करत असते आणि म्हणते बघतेस तुझा आता हा उपवास कसा होत होते. आनंदी म्हणते अहो ताई, काय करताय तुम्ही, काय करताय, सोडा मला. आणि आता ही शिल्पा काही ऐकत नाहीये. तिच्या तोंडात ती चपाती आता ती कोंबणार असतेच, भरवणार असते. तेवढ्यात आता तिकडून पृथ्वी आणि मिताली दोघं सुद्धा येतात आणि आवाज देतात आनंदी. आणि आता मात्र शिल्पा लगेच घाबरते आणि ती बाजूला ठेवून देते. आणि आता पुन्हा आनंदीशी चांगलं खोटं खोटं चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते मिताली, पृथ्वी, अरे तुम्ही इथे काही काम होतं का. त्यावर आता हा म्हणतो की हो, आम्हाला आनंदीशी थोडंसं बोलायचं होतं. आनंदी म्हणते बोला ना, काय झालं, काही हवं होतं का तुम्हाला. पृथ्वी म्हणतो की आनंदी, तू आमच्याशी खोटं बोललीस, आम्हाला फसवलंस, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपून ठेवलीस. आता खरं तर आनंदीला काही कळत नसतं ह्यांना काय म्हणायचं आहे. आनंदी म्हणते की मी खोटं बोलले तुमच्याशी. काय काय खोटं बोलले, काही झालं का, काही माझ्याकडून चूक झाली आहे का. त्यावर पृथ्वी म्हणतो की अगं, इतकी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवलीस, आनंदी तुला दिसत नाही, ही गोष्ट खरी आहे का. आम्हाला समजलं ते, आणि तुला दिसत नाही ही एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपून ठेवलीस.
आता आनंदी घाबरते आणि तिला असं वाटतं की अरे बापरे, आता ह्यांना कळलं आपल्या आंधळेपणाबद्दल आणि यांनी जर मालक साहेबांसमोर काही बोललं तर. आणि तेवढ्यात शिल्पासुद्धा म्हणत असते की म्हणजे ही गोष्ट आता यांच्यापर्यंत पोहोचली, मुलांनासुद्धा समजली आहे. पृथ्वी म्हणतो की बोल ना आनंदी, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपवून ठेवलीस? आणि तो शिल्पाला सुद्धा म्हणतो की आत्या, तू सुद्धा आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. आनंदीला दिसत नाहीये, ती आंधळी आहे आणि तरीसुद्धा तू तिला घरामध्ये कामाला ठेवून दिलंस. शिल्पा म्हणते अरे तसं नाही आहे, बिचारी खूप साधी आहे, गरीब आहे आणि तिला कोण काम देणार होतं आणि म्हणूनच मी तिला आपल्याकडे कामाला ठेवून घेतलं. मुलगी बिचारी खूप साधी आणि सरळ आहे. त्यावर आता पृथ्वीलाना सुद्धा तिच्याबद्दल थोडीशी दया येतेच. तर मंडळी इकडे आता असं दाखवलं आहे की विद्याधरने जो कुकर लावला आहे त्या कुकरमध्ये आता प्रेशर तयार होतो आहे आणि इकडे या लोकांचं बोलणं सुरू आहे. आता शिल्पाला टेन्शन आलं आहे की जर आता ह्या पोरांना ही गोष्ट समजली आहे आणि जर ही गोष्ट त्यांनी जर विद्याधर आपलं आपलं युगंधरच्या समोर जर बोलून मोकळे झाले तर युगंधरला सुद्धा कळेल की आनंदी आंधळी आहे ते आणि ही गोष्ट युगंधरला कधीही समजता कामा नये. म्हणून ती लगेचच म्हणते की काय आहे ना की बाळांनो, एवढी मोठी गोष्ट तुझ्या वडिलांना माहीत नाही आहे. म्हणजे आनंदी आंधळी आहे आणि तिला कामाची गरज होती म्हणून मी तिला कामाला घेऊन ठेवलं आहे. पण तुझ्या बाबांना ही गोष्ट माहीत नाही आहे. त्यांना जर कळलं ही आनंदी आंधळी आहे आणि जर तिला मी कामाला ठेवले तरीसुद्धा तर ते तिला कामावरून काढून टाकतील आणि बिचारीवरती अन्याय होईल. तुम्ही एक काम करा, तुमच्या बाबांना ही गोष्ट कधीच कळून देऊ नका. नाहीतर ते पटकन तिला घरातून हाकलून देतील आणि तसं व्हायला नको. आणि ही गोष्ट आपल्यामध्येच राहू दे. आपल्यामध्येच हे गुपित राहू दे. असं बोलणं सुरू असतं. तेवढ्यात आता युगंधर येतो आणि युगंधरने ऐकलंय. युगंधर म्हणतो की गुपित? कसलं गुपित? कोणती गोष्ट आहे जी आपल्यापासून लपून ठेवायची आहे? पृथ्वी म्हणतो की सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायलाच हव्या का? असा काही नियम आहे का घरचा? तेवढ्यात शिल्पा म्हणते, अरे युगंधर तसं नाही. मुलांनी समिधाच्या आठवणीमध्ये काही वेण्या बनवायला सांगितल्यात. म्हणजे समिधा नाही का दरवर्षी वटपौर्णिमेला वेण्या बनवायची आणि बायकांना ती स्वतः वाटायची. आणि मुलांनी सुद्धा आता तीच गोष्ट यंदा केली आहे. आणि समिधाच्या आठवणीत काही वेण्या बनवल्यात आणि मुलंसुद्धा आता ते वेण्या सगळ्यांना वाटणार आहेत. त्यावर आता युगंधरला सुद्धा चांगलं वाटतं की समिधानंतर तुम्ही तिची ही प्रथा तशी चालू ठेवली आहे. त्यावर हा पृथ्वी म्हणतो की काय ना, इतकी वर्ष आम्ही मुंबईला होतो त्याच्यामुळे ही प्रथा कुणीच पाळली नसेल. आता आम्ही मुंबईहून परत आलोय तर आमच्या आईसाठी आम्ही तेवढं करूच शकतो. आईच्या सगळ्या इच्छा, सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करणार आहोत. तेवढ्यात सुनीता आता तिने ज्या वेण्या बनवलेल्या असतात ते वेण्या घेऊन येते. मिताली आता त्या वेण्या घेते आणि म्हणते की थँक्यू सो मच. आणि आता सुनीता तिथून निघून जाते. तेवढ्यात पृथ्वी आता येतो आणि मितालीच्या हातातल्या ज्या वेण्या बांधलेल्या असतात त्यातली एक वेणी घेतो आणि आनंदीच्या समोर येतो. आनंदीचा हात आता तो स्वतःच्या हातात घेतो आणि त्यातली जी एक वेणी बनवलेली आहे ती वेणी तो आता आनंदीच्या हातामध्ये देतो. आता हे सगळं बघून विद्याधरला युगंधरला खूप छान वाटतं. आनंदीला सुद्धा खूप आनंद झाला की पृथ्वीने स्वतःहून ती बनवलेली वेणी आनंदीला आणून दिली आहे. आनंदी म्हणते थँक्यू सो मच. शिल्पाला मात्र हे सगळं अजिबात आवडलेलं नाही आहे. कारण आनंदी आणि पृथ्वीमध्ये आता एक छान बॉन्डिंग तयार झालं आहे. त्या दोघांचं नातं खूप छान दाखवलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी शिल्पाला खटकत असतात. पण युगंधर जेव्हा आता पृथ्वीचा हा स्वभाव पाहतो त्यालासुद्धा खूप छान वाटतं. म्हणजे इतर वेळा हा पृथ्वी कितीही फटकळ वागत असला तरी तो माणूस म्हणून आणि स्वभावाने खरंच खूप छान दाखवला आहे. आता आनंदीला ती वेणी देतो. आनंदीलासुद्धा खूप छान वाटतं आणि तेवढ्यात आता जी मिताली आहे तीसुद्धा आनंदीच्या समोर येते आणि म्हणते की आनंदी, मला एक गोष्ट सांग, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. तुझं लग्न झालं आहे ना गं? म्हणजे तुझं मंगळसूत्र बघूनच मला असं वाटलं की तुझं लग्न झालं आहे म्हणून. तुझा नवरा कुठे असतो आणि तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? आता जेव्हा आनंदी हा प्रश्न विचारते मिताली हा प्रश्न विचारते तेव्हा मात्र आनंदीच्या समोर आता खूप मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता समोर युगंधरसुद्धा आहे, शिल्पा आहे आणि आता आनंदीला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही आहे. मिताली म्हणते की सांग ना, काय तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? आणि मंडळी हा भाग आता इथेच संपलाय. तर मंडळी आता ही आनंदी आहे सगळ्यांसमोर मितालीला तिच्या प्रश्नाचं उत्तर काय देईल, तिच्या नवऱ्याचं नाव काय सांगेल, खरंच तिचं लग्न युगंधरसोबत झालं हे ती आता मुलांना सांगू शकेल का, हे आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच छान होता. तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी आता प्रोमोमध्ये सुद्धा असं दाखवलं आहे की जो विद्याधरने कुकर लावलेला असतो प्रेशर कुकर आणि त्या कुकरचा खूप मोठा आता स्फोट होतो आणि त्याच्यामध्ये आनंदीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. तिच्या डोक्याला सुद्धा लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता आनंदीचं जे वटपौर्णिमेचं व्रत आहे ते अर्धवट राहिलं आहे आणि हे सगळी आनंदीची अवस्था